तर माझी आंघोळ वगैरे झाली होती आणि माहीची पण आंघोळ झाली होती आणि आता करायचा होता आम्हाला चहा. तर मस्तपैकी पहिल्यांदा दूध गरम करायला ठेवलं आणि आज माझी खायची इच्छा झाली होती ढोकळा. तर म्हणलं बाहेरून आणण्यापेक्षा आपण घरीच ट्राय करत, कारण सिम्पलच आहे, काय जास्त काही वेळ पण लागत नाही ढोकळा करायला. तर चला म्हणलं, आणि मी पण पहिल्यांदाच बनवायला लागले होते, ह्याच्या आधी कधीच मी बनवला नव्हता. चहा चपाती खाल्ली आणि नंतर ढोकळा तयार करायला घेतला होता, म्हणजे बॅटर पूर्ण तयार करून ठेवलं होतं. त्याला 10 मिनिटं रेस्ट करण्यासाठी ठेवलं होतं आणि नंतर इथं आता डब्यामध्ये मी टाकणार होते ती जे काय बॅटर केले ना मी, तर ते सगळं डब्यामध्ये टाकलं आणि पातेल्यामध्ये ठेवला तो डब्बा आणि त्याच्यावर झाकून ठेवलं त्याला आता 10-15 मिनिटं मस्तपैकी. आता ते वाफू देते आणि मग ती मस्त फुगल इनो टाकल्यामुळे. आणि इथं आता जो त्याच्यावरचा जो तडका असतो ना, तर त्याची इथं तयारी चालू होती. मिरच्या कट करून घेतल्या, तेलामध्ये मोहरी टाकली, मिरच्या टाकल्या, कढीपत्ता, मीठ आणि साखर. तर हे सगळं टाकलं आणि 10 मिनिटानंतर आमचा हा ढोकळा पण रेडी होऊन आला होता. आणि खरंच मला वाटलं नव्हतं की एवढा चांगला होईल म्हणून, म्हणजे एवढा स्पॉन्जी. खरंच खूप छान झाला होता. मग याचे असे पहिल्यांदा लेयर्स कट करून घेतले आणि नंतर जो मी तडका केला होता तर तो पण टाकला ह्याच्यावरती. आणि माही पण आमची फर्स्ट टाइमच खाणार होती, आता काय माहिती काय खाते का नाही काय माहिती आता. आणि मिस्टरांना पण द्यायचा होता, त्यांना पण आवडते ढोकळा, मला पण आवडतंय, पण जास्त आम्ही खात नाही ढोकळा. मग पहिल्यांदा मिस्टरांना दिला तर त्यांना म्हणजे वाटतच नव्हतं की मी घरी बनवलाय म्हणून. त्यांनी म्हणत होते बाहेरून आणलास का विकत. मी म्हणलं नाही, म्हणलं घरीच बनवावं लागलाय, फर्स्ट टाइमच ट्राय कराय, तर खाऊन बघा म्हणलं कसं झालं काय नाही. तर त्यांनी म्हणले खरंच खूप चांगलं झालंय, की असं वाटतच नाही की घरी बनवलाय म्हणून, बाहेरून आणल्यासारखं वाटतंय. आणि इथं त्यांनी मस्तपैकी एन्जॉय करून खाल्ला आणि नंतर मी पण बघितलं कसं झालंय काय नाही ते. आणि खरंच खूप म्हणजे खूप चांगला होता. फर्स्ट टाइमच ट्राय केला होता, तरी पण एवढा चांगला झाला होता, मला वाटलं पण होतं एवढा चांगला होईल म्हणून. ढोकळा इथे खाऊन झाल्याच्या नंतर दुपारी आता करायचा होता स्वयंपाक. आणि स्वयंपाकामध्ये मी करणार होते डाळ आणि वांग्याची भाजी आणि त्याचबरोबर बाजरीची भाकरी. आणि माहीची तब्येत बरोबर नाहीये, त्याच्यामुळे तिच्या आत्या आले होते त्यांना बघायला. आणि मग इथं आता मिस्टर खाली जाऊन भरपूर सारा भाजीपाला घेऊन आले होते, पुदिना, मेथी, कोथिंबीर, गाजर, टोमॅटो, भरपूर काय काय आणलं होतं. मस्तपैकी जेवण केलं, संध्याकाळी सगळं आवरून वगैरे ठेवलं आणि सगळ्याच्या भाजीची पण तयारी करून ठेवली होती. तर असा होता माझा आजचा दिवस. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा. बाय बाय.